Hello students, good morning. This is Miss Amruta Nandal working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumte. This is our 6th video lecture on Unit 2 Fundamentals of Cellular System. In previous lecture we had discussion on frequency reuse concept. The advantages of frequency reuse are: a single transmitter of high power need not be used to cover the entire area. All these points we already covered. This is the revision part of frequency reuse. विद्यार्थी मित्रांनो, फ्रिक्वेन्सी रियूज कन्सेप्ट हा आपण का यूज केलेला आहे, त्याचे फायदे काय आहेत, ॲडव्हान्टेजेस काय आहेत, हे या स्लाइडवरती तुम्हाला दिसत आहे. आपण फ्रिक्वेन्सी रियूजमध्ये काय केलेलं आहे, जे जिओग्राफिकल एरियासाठी, मोठ्या जिओग्राफिकल एरियासाठी यूज केलेला हाय पॉवर ट्रान्समीटर जो आहे तो मिनिमाइज करून लो पॉवरचा आणि कमी एरियामध्ये जास्त ट्रान्समीटर्स यूज केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी रियूज कन्सेप्टमुळे काय झालेले आहे, हाईट ऑफ अँटेनाही रेड्यूस झालेला आहे. त्याचसोबत युजर लोकेटेड इन डिफरंट जिओग्राफिकल एरियाज कॅन यूज द सेम फ्रिक्वेन्सी सायमल्टेनियसली. तर रियूज कन्सेप्टच आपल्याला सांगतो आहे की फ्रिक्वेन्सी जे आहे आपण पुन्हा पुन्हा यूज करतो आहे, त्यामुळे सेम फ्रिक्वेन्सी हे आपण डिफरंट जिओग्राफिकल एरियासाठी सुद्धा यूज करू शकतो. आणि त्यामुळेच आणि फक्त त्यामुळेच इथे फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमचा जो इफिशियन्सी आहे तो इन्क्रीज झालेला आहे. ओके, नेक्स्ट असेल ॲनालिसिस ऑफ फ्रिक्वेन्सी रियूज. तर ह्याच्यामध्ये काय ॲनालिसिस केलेलं आहे ते आपण बघूया. तर लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलेले होते एस डुप्लेक्स चॅनल्स म्हणजे काय. एस डुप्लेक्स चॅनल्स म्हणजे डुप्लेक्स मीन्स रिसिविंग चॅनल्स अँड ट्रान्समिटिंग चॅनल्स बोथ. 10 डुप्लेक्स चॅनल्स म्हणजे 10 ट्रान्समिटचे असतील आणि 10 रिसिव्हचे असतील. तर डुप्लेक्स चॅनलला एस असे कन्सिडर करा. लेट each cell be allocated a group of k channel. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले आहेत नंबर ऑफ चॅनल्स. लास्टच्या एक्झाम्पलमध्ये आपण नंबर ऑफ टोटल चॅनल्स 40 चॅनल्स घेतले होते, तर त्याला आपण के असे म्हणलेलं आहे. अँड यस चॅनल बी डिवायडेड इंटू एन सेल्स. म्हणजेच एन काय आहे, नंबर ऑफ सेल्स इन द क्लस्टर. जर आपण क्लस्टर साईज 4 घेतला असेल तर हे जे 40 चॅनल्स असतील तर त्याला आपण डिवायडेड बाय किती करणार, 7 करणार. जर नंबर ऑफ चॅनल 4 असतील तर आपण काय करणार, केला डिवायडेड बाय 4 करणार. तर त्याच्या ॲनालिसिसमध्ये तर ह्या एस, के आणि एन मधला रिलेशन काय आहे, तर रिलेशन बघूयात आपण. तर इथे दाखवलेलं आहे बघा, एस, के आणि एनचा जो रिलेशन आहे तर इथे दाखवलेला आहे. एस इज इक्वल टू के एन. एस इज इक्वल टू के एन. के काय आहे, टोटल नंबर ऑफ चॅनल्स. एन काय आहे, टोटल नंबर ऑफ सेल्स. आणि एस असतील डुप्लेक्स चॅनल. द एन नंबर ऑफ सेल कलेक्टिवली यूज ऑल द अवेलेबल फ्रिक्वेन्सी. तर इथे जो क्लस्टर आहे तो आहे 7. एन इज इक्वल टू 7चा क्लस्टर आहे, त्यामुळे F1 to F7 हे या फिगरमध्ये दाखवलेले आहे. तर बघा इथं अजून तुम्हाला काय काय दिसतंय. तर हा जो आहे हा क्लस्टर आहे एन इज इक्वल टू 7चा, आणि हा एक पूर्ण जिओग्राफिकल एरिया आहे. तर इथे अजून एक क्लस्टर असेल, 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 त्याच्यानंतर हा एक क्लस्टर बनतो, हा एक क्लस्टर बनतो. तर हे या ॲनालिसिस ऑफ फ्रिक्वेन्सी रियूजमध्ये आपल्याला दिसून येतो आहे. नेक्स्ट आहे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण बघूयात. ड्रॉ द फ्रिक्वेन्सी रियूज पॅटर्न विथ क्लस्टर साइज 7 अँड 12. स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्वेन्सी रियूज. फ्रिक्वेन्सी रियूजचे ॲडव्हान्टेजेस आपण पहिल्या स्लाइडमध्ये बघितलेलं आहे. तर आपण ड्रॉ करूयात क्लस्टर साइज 7नी फ्रिक्वेन्सी रियूजचा पॅटर्न. तर ह्या डायग्राममध्ये मी ऑलरेडी दिलेला आहे. तर हा जो आहे क्लस्टर 7चा आहे
आणि ते रियूज केलेलं आहे इथं सेकंड क्लस्टर आणि हा थर्ड क्लस्टर n=7 आणि 12चा जो आहे तो मी इथे ड्रॉ केलेला आहे. बघा इथे 1 2 3 1 2 3 4 5 6 त्याच्यानंतर 7 नंतर 8 9 10 11 12 असे दिसत आहेत. म्हणजे हा पूर्ण जो आहे तो एक क्लस्टर आहे 12चा आणि दुसरा जो क्लस्टर आहे तो इथे आहे आणि तिसरा जो क्लस्टर आहे हा आहे. मग 12 n=12 ने आपण फ्रिक्वेन्सी रियूज पॅटर्न ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे नेक्स्ट कन्सेप्ट आहे कॅपॅसिटी ऑफ सेल्युलर सिस्टीम. तर कॅपॅसिटी म्हणजे काय, तर जे ट्रॅफिक आहे ते हँडल करण्याची कॅपॅसिटी त्याला आपण कॅपॅसिटी ऑफ सेल्युलर सिस्टीम असे म्हणणार आहे. मग त्या जिओग्राफिकल एरियामध्ये आपण किती नंबरचा क्लस्टर वापरणार आहे, त्यामध्ये किती चॅनल्स डिवाईड करणार आहेत. मग क्लस्टर साईज जास्त असलेलं चांगलं आहे किंवा क्लस्टर साईज कमी असलेलं चांगलं आहे. जास्त असेल तर काय होईल आणि कमी असेल तर काय होईल, तर ते आपण कॅपॅसिटी ऑफ सेल्युलर सिस्टीममध्ये बघणार आहोत. फॉर अ सेल्युलर सिस्टीम फिगर द टोटल नंबर ऑफ डुप्लेक्स चॅनल और कॅपॅसिटी ऑफ द सेल्युलर सिस्टीम इज गिवन बाय. तर काय दिलेलं आहे C=m × k × n. आता k म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, n म्हणजे काय हेही तुम्हाला माहिती आहे. k इज नंबर ऑफ टोटल चॅनल्स अँड n इज नंबर ऑफ सेल्स इन दॅट क्लस्टर. c म्हणजे काय आहे, इट इज अ कॅपॅसिटी ऑफ सेल्युलर सिस्टीम. आता m काय आहे, तर m इज द ओके आपण ते खाली दिलेलं तेच बघूयात. ओके तर आपण k × n ह्याला s असेही म्हणू शकतो. वेअर बघा C= कॅपॅसिटी ऑफ सेल्युलर सिस्टीम. m काय आहे, नंबर ऑफ टाइम्स वी रिप्लिकेट द क्लस्टर. म्हणजे आता लास्ट डायग्राममध्ये बघा इथे. ओके तर इथे क्लस्टर आपण किती वेळा रिपीट केलेला आहे, 1 2 आणि 3. म्हणजे m किती झाला इथं, m = 3. आणि इथे पण हा जो क्लस्टर आहे 1 2 3 टाइम्स रिपीट केलेला आहे म्हणून इथेही m = 3. मग त्याचप्रमाणे m इज अ नंबर ऑफ टाइम्स वी रिप्लिकेट द क्लस्टर. k इज हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, n पण माहिती आहे, s इज अ टोटल नंबर ऑफ चॅनल्स. ओके k आणि s मध्ये असलेला डिफरन्स, तिथेही चॅनल म्हणतो इथेही चॅनल म्हणतो, पण k काय आहे, नंबर ऑफ चॅनल्स हा पर सेल आहे. एका सेलमध्ये किती चॅनल्स असतील टोटल तो म्हणजे k आणि पूर्ण क्लस्टरमध्ये यूज केलेले जे टोटल नंबर ऑफ चॅनल्स असतील तर ते आहे s. ओके कॅपॅसिटी ऑफ सेल्युलर सिस्टीम. द चॅनल कॅपॅसिटी ऑफ सेल्युलर सिस्टीम इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हॅल्यू ऑफ m. तर हे कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, m ला. नंबर ऑफ हाऊ मेनी टाइम्स वी रिप्लिकेट द क्लस्टर, नंबर ऑफ टाइम्स ओके नेक्स्ट इज इफ वी रेड्यूस द क्लस्टर साइज n. बघा क्लस्टर साइज n जर रेड्यूस केला there will be more number of cluster and so the capacity of the cellular system also will increase. बघा काय म्हणलेलं इथे बघा या डायग्राममध्ये क्लस्टरचा साईज काय आहे 4. ओके क्लस्टरचा साईज बघा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. ओके इथे क्लस्टरचा साईज 4 आहे आणि इथे काय आहे 1 2 3 4 5 7 1 2 3 4 5 7 म्हणजे इथे क्लस्टरचा साईज काय आहे 7 आहे. मग जिओग्राफिकल एरिया इथे आणि इथे सेम आहे. ओके तेवढाच जिओग्राफिकल एरिया आहे, पण इथे आपण क्लस्टर जो आहे किती वेळा रिपीट केलेला आहे 4 वेळा रिपीट केलेलं आहे आणि या डायग्राममध्ये किती वेळा रिपीट केलेलं आहे फक्त 2 वेळा रिपीट केलेलं आहे. मग काय होईल
बट स्मॉल क्लस्टर साईज लीड टू इन्क्रीज को चॅनल इंटरफेरन्स. बघा इथे 1 आणि 1 मधला डिफरन्स बघा खूप कमी आहे. 2 आणि 2 मधला जो डिफरन्स आहे तोही कमी आहे. ओके, बघा 1 आणि 1 मधला डिफरन्स, 2 आणि 2 मधला डिफरन्स खूप कमी आहे. बट तेच या डायग्राममध्ये 1 आणि 1 मधला जो डिफरन्स आहे तो जास्त आहे. म्हणजे को चॅनल इंटरफेरन्स जो आहे, को चॅनल इंटरफेरन्स कुठे कमी असतो? जिथे क्लस्टर साईज मोठा आहे. बट तिथे ट्रॅफिक जो आहे, हेन्स बघ इथं काय दिलेलं आहे, इफ वी रेड्यूस द क्लस्टर साईज n, क्लस्टर साईज n जर रेड्यूस केला तर इथे बघा क्लस्टर साईज n रेड्यूस केला तर काय होईल? मोर नंबर ऑफ क्लस्टर, जास्त नंबर ऑफ क्लस्टर घेऊ शकतो. सो कॅपॅसिटी ऑफ सेल्युलर इन्क्रीज होत आहे. मोर नंबर ऑफ क्लस्टर यूज केला पण कॅपॅसिटी इन्क्रीज झाला तरी को चॅनल इंटरफेरन्स जास्त असतो. बट इन अपोजिट मॅनर क्लस्टर साईज जर वाढवला को चॅनल इंटरफेरन्स कमी होईल, बट सिस्टीम कॅपॅसिटी काय आहे ती कमी होणार आहे. म्हणून जेव्हा आपण हेन्स व्हॅल्यू ऑफ द क्लस्टर साईज n इज डिसाइडेड बेस्ड ऑन सिस्टीम कॅपॅसिटी अँड इंटरफेरन्स. तर हे दोन्ही गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला जो क्लस्टर साईज आहे तो डिसाईड करायचा आहे. फ्रॉम डिझाईन पॉईंट ऑफ व्ह्यू द साईज ऑफ n शुड बी ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. तर मोस्टली सगळ्या डिझाईन म्हणजे प्रॅक्टिकल डिझाईनमध्ये क्लस्टर डिझाईन करताना जो क्लस्टर साईज आहे तो 7 वापरला जातो. ओके, क्लिअर झालेला आहे का? सिस्टीम कॅपॅसिटी क्लस्टर साईज n वाढवला तर काय होईल, n कमी केला तर काय होईल. नेक्स्ट इज फ्रिक्वेन्सी रियूज डिस्टन्स. तर फ्रिक्वेन्सी रियूज डिस्टन्स म्हणजे बघा द क्लोजेस्ट डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ 2 सेल्स इन डिफरंट क्लस्टर. हां, हे एक मेन पॉईंट आहे. क्लोजेस्ट डिस्टन्स म्हणजे 3 आणि 4 मधला नव्हे, डिफरंट सेलमधला. हा 7 आणि हा 7 युजिंग द सेम फ्रिक्वेन्सी, आणि त्याचा फ्रिक्वेन्सीही सेम पाहिजे. 7 आणि 3 याच्यामधलं आपण बघू शकत नाही, 7 आणि 7 मधलंच. इट इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी रियूज डिस्टन्स. आता नेक्स्ट एक प्रॉब्लेम आहे, कॅल्क्युलेट द सिस्टम कॅपॅसिटी इफ क्लस्टर साईज इज 7 अँड पर सेल नंबर ऑफ चॅनल आर 72 इफ 14 सच क्लस्टर्स आर अवेलेबल. तर आपण पहिल्यांदा काय करूया, गिवन काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. गिवन काय आहे बघा, n इज इक्वल टू 7, क्लस्टर साईज आपल्याला दिलेलं आहे 7, k इज इक्वल टू 72, पर सेल किती चॅनल्स आहेत, 72 आहेत. m इज इक्वल टू 4. इफ सच क्लस्टर्स आर अवेलेबल म्हणजे 14 क्लस्टर्स त्यांच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत, म्हणून m इज इक्वल टू 14. फॉर अ सेल्युलर सिस्टीम कॅपॅसिटी ऑफ द सेल्युलर सिस्टीम इज गिवन बाय, त्याचा फॉर्म्युला काय आहे, c इज इक्वल टू m इंटू k इंटू n. ओके, तर ह्या फॉर्म्युलामध्ये हे तिन्ही व्हॅल्यूज पुटअप करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. 14 इंटू 72 इंटू 7 इज इक्वल टू 7056. सो कॅपॅसिटी ऑफ सेल्युलर सिस्टीम इज 7056. ओके, नेक्स्ट एक प्रॉब्लेम घेऊया. Calculate the system capacity if cluster size is 7 which has 504 radio channels available for handling traffic. Calculate number of channels per cell. If number of cluster available in cellular system are 15, then calculate capacity of the system. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आहे बघा आपल्याला. गिवन दिलेलं आहे n इज इक्वल टू 7 क्लस्टर साईज आहे, m इज इक्वल टू 15 15 वेळा रिपीट केलेले आहेत, आणि टोटल नंबर ऑफ चॅनल्स दिलेले आहेत 504 n. तर टोटल नंबर ऑफ चॅनल्स म्हणजे काय असेल, इट इज इक्वल टू s असेल. ओके, s इज इक्वल टू kn. या फॉर्म्युलामध्ये हे आपल्याला पुटअप करायचं आहे. s दिलेलं आहे, n दिलेलं आहे, k काढायचं आहे आपल्याला, म्हणून हा फॉर्म्युला मी इथे यूज करत आहे. ओके, बघा k इज इक्वल टू काय आहे, टोटल नंबर ऑफ चॅनल्स म्हणजेच s.
तर हा फॉर्म्युला काय होईल, के जर तिथेच ठेवला तर एस डिवायडेड बाय एन होईल. मग एस डिवायडेड बाय एन म्हणजे काय, एस इज इक्वल टू किती आहे 504 डिवायडेड बाय एन किती आहे 7. मग आन्सर काढा 72. म्हणजे के इज इक्वल टू किती आला 72. सॉरी, ओके. मग आता आपल्याला काय मिळालेलं आहे, के मिळालेलं आहे. के आहे, एम आहे, एन आहे. मग आपल्याला काय करावं लागेल आता, सी इज इक्वल टू आन्सर काढावं लागेल. तर सीचा फॉर्म्युला काय आहे, सी इज इक्वल टू एम इंटू के इंटू एन. सो पुट अप द ऑल द व्हॅल्यूज अँड फाइंड आउट द आन्सर. आन्सर इज 7560. टोटल सिस्टम कॅपॅसिटी इज 7560. ओके. This is the assignment for today's video lecture. Complete within the time. Okay. Thank you.